मुंबईत घर भाड्याने घेताना भाड्याची रक्कम, मालमत्तेची स्थिती, करार आणि भाडेकरूची पार्श्वभूमी तपासून घेणे महत्त्वाचे आहे. भाडे करार करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती नीट वाचून घ्या. तसेच घर भाड्याने देण्यापूर्वी तुम्ही या व्यतिरिक्त तुमच्या उत्पन्नाच्या 30% जास्त रक्कम भाड्यावर खर्च करत नाहीत याची खात्री करा आणि पागडीबद्दल माहिती ठेवा. घर भाड्याने घेताना घ्यायची काळजी, आर्थिक नियोजन करावं लागेल. तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 30%पेक्षा जास्त रक्कम भाड्यावर खर्च करू नका. भाड्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा ठेव आणि इतर शुल्काची तयारी ठेवा. मालमत्तेची तपासणी करा. घराची पाहणी करा. त्यात काही दुरुस्तीची गरज आहे का ते तपासा. घरात पाण्याचा निचरा, वीज पुरवठा आणि इतर सुविधा व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा. भाडे करार काळजीपूर्वक वाचा, समजून घ्या. तुम्ही आणि घरमालक या दोघांच्या हिताचे रक्षण करणारी कायदेशीर अट तपासा. भाडे करारात भाड्याची रक्कम, देय तारीख, कालावधी, अटी स्पष्टपणे नमूद केल्या आहेत याची खात्री करा. घरमालकाची पडताळणी करा. त्याची पार्श्वभूमी, त्याची विश्वासार्हता तपासा. मालमत्तेची कागदपत्र तपासा. खात्री करा की त्यावर कोणताही कायदेशीर वाद नाही. मुंबईत भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये असलेली कायदेशीर संबंधाची माहिती जाणून घ्या. पागडी पद्धतीची आहे. ही मुंबईतील एक जुनी पद्धत आहे ज्यात भाडेकरूला जागा घेताना काही रक्कम मालकाला द्यावी लागते. या पद्धतीबद्दल माहिती घ्या आणि व्यवहार कायदेशीर आहे याची खात्री करा. इतर काही गोष्टी पण बघण्याची गरज आहे. त्यात घर निवडताना सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा आणि इतर आवश्यक सुविधा जवळ आहेत का ते तपासा. तुम्ही घर भाड्याने घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा वाद झाल्यास कायदेशीर सल्ला घेण्यासाठी तयार राहा.